कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज मी बनवणार आहे मॅगी। मुलांना ही मॅगी खूप आवडते, त्याच्यामुळे आज मी मॅगी बनवणार आहे। मॅगीसाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। पाकिट घेतलं, एक कांदा घेतला, एक टोमॅटो आणि कोथिंबीर। तुमच्याकडे काही वेगळ्या भाज्या असेल जसं वाटाणा, शिमला मिरची, जशी मुलांना ज्या भाज्या आवडेल त्या तुम्ही टाकू शकता। आपण कांदा आहे ना असा बारीक कापून घेऊ। आपल्याला कांदा आहे ना असं एकदम बारीक असा कापायचा। कांदा आपण असा बारीक कापला ना, कांदा आपला आहे ना मॅगी मध्ये पटकन शिजतो, कारण मॅगी शिजायला आहे ना 5च मिनिटं लागतात। त्याच्यामुळे कांदा बारीक कापल्यामुळे आपला कांदा पण छान शिजला जातो। तो पण आहे ना आपल्याला असा बारीक कापून घ्यायचा। हे बघा असा बारीक कापायचा टोमॅटो। कोथिंबीर पण आहे ना आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची। चला आता कढई ठेवून घेऊ आपण। आपल्याला आहे ना एक पळी तेल टाकायचं। तेल तापलं, आता आपण आहे ना कांदा परतायला टाकू। आपल्याला आहे ना हा मस्त असा लाल परतून घ्यायचा। कांदा आहे ना किती छान असा मस्त लाल परतून झाला। आता आपण आहे ना त्यात टोमॅटो टाकू। टोमॅटो पण असा आपल्याला कांद्यामध्ये आहे ना परतून घ्यायचा। 2-3 सेकंद आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा। टोमॅटो ना आपल्याला हा चांगला असा 2-3 सेकंद परतून घ्यायचा। टोमॅटो आपण बारीक कापलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटो पटकन गळतो। चला आता आपण मॅगी मसाला टाकू। 1 ग्लास पाणी, कोथिंबीर। आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आली का आपल्याला मॅगी सोडायची त्याच्यामध्ये। हे बघा आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली। आता आपण आहे ना त्यात मॅगी टाकून घेऊ। मॅगी अशी आपल्याला थोडीशी ना अशी हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून आहे ना मॅगी आपल्याला आहे ना 5 मिनिटं शिजवून घ्यायची। झाले, आता आपण झाकण काढून बघू। बघा आपली मॅगी किती छान शिजली। 1 ग्लास पाणी ना मला थोडंसं कमी वाटलं होतं, मी त्यात आहे ना अर्धा ग्लास पाणी आहे ना थोडंसं मध्ये ऍड केलं होतं। मी मॅगी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघा किती छान आपली मॅगी तयार झाली 5 मिनिटांमध्ये। कारण मुलांना अशी मध्ये मध्ये भूक लागती पटकन असं, मुलांना पण कधीतरी त्यांच्या आवडीचं खाऊ करून दिला तर मुलांना आवडतं। तुम्हाला माझ्या मॅगीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी बनवली तशी मॅगी करून बघा।